टॅन थिटा. आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा दिल्यानंतर आपण काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्र? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जनरल सोल्युशनमध्ये आपल्याला काय करायचं असतं, राईट हँड साईडला 0 आणायचं आणि लेफ्ट हँड साईडला फॅक्टर बनवायचे. काय सांगतोय टॉपिक, काय सांगतोय आपल्याला राईट हँड साईडला 0 आणायचं आणि लेफ्ट हँड साईडला फॅक्टर बनवायचे. फॅक्टर का बनवायचे? तर आपल्याला मल्टिप्लिकेशन काय करायचं असतं, तर 0 दाखवायचं असतं. आता तुम्ही विचार करा बरं, हे दोघांचा डिफरन्स आहे. जोपर्यंत मला काही कॉमन घेता येत नाही तोपर्यंत फॅक्टर तयार होत नाही. मग मी थोडा विचार केला, अरे टॅन हा तर साइन बाय कॉस असतो. हो, साइन बाय कॉस असतो आणि अँगल तोच राहतो, अँगल थीटाच राहणार. मग मी विचार केला मला तर फॅक्टर बनवायचे, तर मग मी काय केलं, साइन थिटा कॉमन घेऊ. बघा याच्यामधून जर आपण साइन थिटा कॉमन घेतलं तर हे 1/1 मायनस 1 कॉस थिटा. हो, बरेच स्टुडंटला हा क्वेश्चन पडलेला असतो की कसं सॉल्व्ह करायचं. तर हे असं सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याला स्टेप्स अगोदर टॉपिकमध्ये माहिती पाहिजेत की आपल्याला असं असं करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यावरून मला एवढं कळतंय की साइन थिटा इज इक्वल टू 0 और तिकडचा फॅक्टर कधी 0 येऊ शकतो, डायरेक्ट 0, आणि इकडचा फॅक्टर कधी 0 येऊ शकतो, कॉस थिटा इज इक्वल टू 1. तर चला तर मग आपण फॉर्म्युले पाहिले होते. साइन 0 कधी असतो, तुम्ही सांगा मला, साइन 0 आन्सर कधी देतो? साइन 0 आन्सर देतो सर जर हा अँगल पूर्ण एक्स ॲक्सिसवर असेल तर. पूर्ण एक्स ॲक्सिसला आपण म्हणतो हा सांगा इवन मल्टिप्लाय π/2. और सर cos 1 कधी देतो? तर cos 1 देतो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर. तर हा जो अँगल आहे, अँगल म्हणजे थीटा, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती पाहिजे. आणि पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सांगा हो येत आहे 4n π/2 आणि n बिलॉंग्स टू आपण काय लिहिलं पाहिजे, इंटिजर. चला तर पाहू मग. बघा याच्यामधून काय आन्सर समोर येत आहे, n पाय और थिटा इज इक्वल टू 2n पाय आणि n बिलॉंग्स टू काय लिहू शकतो आपण, इंटिजर. तर अशा वेळी आपण आपला फर्स्ट एक्झाम्पल आपण कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. सेकंड, चला तर आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. cos 4 थीटा इज इक्वल टू cos 2 थीटा. हे पण 3 मार्काचं एक्झाम्पल आहे. चला तर मग हे पाहू आपण कसं सॉल्व्ह करायचं. पहिली स्टेप आपल्याला माहिती आहे, याच्यात मेथड्स येतात वेगवेगळ्या मेथड्सने आपण सॉल्व्ह करू शकतो. पण मी तुम्हाला सांगतोय की आपण याच्यामध्ये बुकमधली पण मेथड वापरू शकतो आणि नसेल तर आपण आपल्याला जी स्वतःला माहिती असते ते पण. सपोज मी काय करतो, हा जो cos 4 थीटा आहे, नीट बघा, हा जो cos 4 थीटा आहे, कारण ह्या अँगलमध्ये हा अँगल याचा डबल आहे, तर मी वापरतो डबल अँगल फॉर्म्युला. मी कोणता फॉर्म्युला वापरतोय, फॉर्म्युला मी इथं लिहून देतोय. फॉर्म्युला तुम्ही समजून घ्या, फॉर्म्युला लिहायची गरज नाही आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला येतो, कॉसचा फॉर्म्युला येतो 2 cos स्क्वेअर मायनस 1. हा, तर इथून इथं जायचं असेल, सपोज इथं 4 थीटा असेल तर इथं अँगल 2 थीटा असणार, कारण इकडून इकडे जाताना अँगल हाफ होत असतो. लक्षात घ्या. म्हणजे मी हा फॉर्म्युला यूज करणार आहे, हे तुम्ही लिहायचं नाहीये. तर इथं मी तो फॉर्म्युला यूज करतो, 2 cos स्क्वेअर 2 थीटा मायनस 1 इज इक्वल टू cos 2 थीटा. ठीक आहे. तर आता आपण नीट पाहिलं तर आपल्याकडे क्वाड्रॅटिक तयार झालेला. हा इकडे आणूया आपण, 2 cos स्क्वेअर 2 थीटा
मायनस कॉस 2 थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. तर ह्या क्वाड्रेटिकमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे -2 आणि ॲडिशन किती पाहिजे -1. म्हणजे -2 इंटू 1 जर आपण फॅक्टर स्प्लिट केले तर होऊन जाईल. मिडल टर्म स्प्लिट करूया आपण. तर ही पण एक मेथड आहे, स्टँडर्ड मेथड्स आहेत. तर आपण असं लिहूया 2 cos स्क्वेअर 2 थिटा इज इक्वल टू -2 cos 2 थिटा मायनस कॉस प्लस घ्यावं लागेल आणि -1 इज इक्वल टू 0. हा एक फॅक्टर तयार करावा लागेल आणि आपल्याला हा एक फॅक्टर तयार करावा लागेल. जर आपण इथून कॉस काय कॉमन येईल 2 cos 2 थिटा जर आपण कॉमन घेतलं तर इथं लक्ष द्या, इथं राहिलं cos 2 थिटा आणि इथं राहणार आहे 1 आणि इथून जर 1 कॉमन घेतलं तर cos 2 थिटा -1 इज इक्वल टू 0. तर आपल्याकडे फॅक्टर आला 2 cos 2 थिटा प्लस 1 हा एक फॅक्टर आला आणि सेकंड फॅक्टर आला cos 2 थिटा -1 इज इक्वल टू 0. आणि आपलं टार्गेट कंप्लीट झालं. आपल्याला काय करायचं होतं की आपल्याला हे करायचं होतं की 2 फॅक्टर बनवायचे होते. तर आपण बनवले. तर आता मला सांगा हा फॅक्टर दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे cos 2 थिटा जर -1/2 घेतला तर हे फॅक्टर 0 येईल आणि इकडून cos 2 थिटा जर तुम्ही 1 घेतला तर तो 0 येईल. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर हे आपण हे मायनस ॲज इट इज. कॉसची कोणती व्हॅल्यू हाफ असती सांगा बरं. कॉसची 60 व्हॅल्यू हाफ असेल कारण साइन 30 हाफ असतं. ओके. आणि तिकडून अँगल कुठं असेल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस हो कारण 1 आहे. तोपर्यंत इकडं आपल्याला हे निगेटिव्ह रिमूव्ह करावं लागेल कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. इकडं पण कोएफिशियंट 1 आहे, तिकडं पण 1 पाहिजे. तर आपल्याला सेकंड क्वाड्रंटमध्ये जावं लागेल कारण अलाइड अँगल वापरावं लागेल आपल्याला. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये जाताना आपल्याला माहिती आहे पाय मायनस यूज करावं लागेल. मी पाय मायनस यूज करतो आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असतो, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर पाय मायनस π/3 आलं 2π/3 पाय मायनस π/3. नीट बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे 120 येणार आणि तिकडून तोपर्यंत 2 थिटा इज इक्वल टू काय झालं 2n पाय झालं. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कॉस इज इक्वल टू कॉसचा एक फॉर्म्युला येतो जबरदस्त. आपल्याला माहिती आहे हा जो अँगल असेल तो हा अननोन आहे आणि हा नोन आहे. तर नोन अँगलच्या मदतीनं अननोन कसा फाइंड करायचा तर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस मध्ये हा ऍड पण करायचा आणि सबट्रॅक्ट पण करायचा. आणि मग इथून आपल्याला 2 2 2 2 रिमूव्ह करू आपण. इथून जर मी 2 2 2 2 रिमूव्ह केला तर माझ्या हातामध्ये काय येतंय थीटा इज इक्वल टू 2n π/2 प्लस मायनस π/3 आणि तिकडं तर आलं होतं n पाय. बरोबर आहे का. हे 4n आहे. ओके. इथं 2n पाय लिहिलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. 2n पाय प्लस मायनस π/3 और n पाय आणि वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. अशा वेळी आपण हा जो क्वेश्चन आहे तो मी कंप्लीट केला. मी ह्याला मेथड 1 म्हणतो. स्टुडंट घाबरायचं काही कारण नाही. मी तुम्हाला मेथड 2 पण सांगतो कारण आमच्या विद्यार्थ्यांना भीती वाटते थोडे मोठे सोल्युशन आले की घाबरण्यासारखं काही नसतं. मी अनिल सर तुम्हाला वेगवेगळ्या मेथड्सनी क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. मेथड 2 मध्ये बघा आपल्याला काय करता येईल. कदाचित ही मेथड तुम्हाला खूप आवडेल पण cos 4 थिटा इज इक्वल टू cos 2 थिटा. बघा मी काय म्हणतोय. मी म्हणतोय ह्याला अननोन आणि हा नोन गृहीत धरतो. हा नोन आहे आणि हा अननोन आहे. गृहीत धरायला काय प्रॉब्लेम आहे.
मग कॉस इज इक्वल टू कॉसचा फॉर्म्युला वापरू. अननोन अँगल नोनच्या मदतीनं फाइंड करता येतो. तर नोन आपण काय करतो, ज्यावेळेस कॉस इज इक्वल टू कॉस असेल तर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर, बरेच विद्यार्थी नवीन असतील तर त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला आपण 4n म्हणतो, 4n पाय बाय 2. त्याच्यामध्ये हा 2 थिटा ॲड पण करायचा आणि सबट्रॅक्ट पण करायचा. जर तुम्ही इथून कॅल्क्युलेशन केलं आणि 4 जर रिमूव्ह केला तर थिटा इज इक्वल टू n पाय बाय 2 प्लस मायनस थिटा बाय. ओके थांबा, लगेच गडबड नको, आपण एक काम करूया, अगोदर सिम्प्लिफाय करू. चला याच्यातून किती सोल्युशन बाहेर येतील सर? याच्यातून 2 सोल्युशन बाहेर येतील. 40 इज इक्वल टू किती, तोपर्यंत इथं 2n पाय प्लस मायनस 2 थिटा. इथून 2 सोल्युशन असतील. 4 थिटा इज इक्वल टू काय असेल सर? 4 थिटा इज इक्वल टू 2n पाय असेल मायनस 2 थिटा असेल, और 4 थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस 2 थिटा असेल. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. हा 2 थिटा इकडे आला तर हे होईल 6 थिटा इज इक्वल टू 2n पाय, आणि तो थिटा इकडे आला तर हा 2 थिटा होईल 2n पाय. तर आपण नीट बघितलं तर इथून 3 थिटा इज इक्वल टू n पाय, और इथून थिटा इज इक्वल टू बघितलं तर हे n पाय. थिटा इज इक्वल टू आलं n पाय बाय 3, और थिटा इज इक्वल टू आलं n पाय, आणि n बिलॉंग्स टू इंटिजर. आता बरेच विद्यार्थी आमचे असे म्हणतील की सर हे सोल्युशन आणि ह्या सोल्युशन मध्ये काही फरक आहे. तर तुम्ही नीट समजून घ्या काय फरक असेल. तर ते दिसताना तुम्हाला n पाय बाय 3 दिसतंय. तुम्ही जर तिथं सुद्धा जर व्हॅल्यूज पुट करायला सुरुवात केली तर तुम्हाला हे नंबर दिसतील. n ची व्हॅल्यू 1 इंटिजर ठेवला ते आन्सर येतं प्लस पाय बाय 3. 2 ठेवा, तुम्ही नीट बघा, जर तिथं 2 पाय बाय 3 आन्सर येत असेल तर इथं पण 2 पाय बाय 3 आन्सर येऊ शकतं. n ची व्हॅल्यू 1 भरा, 2 पाय मधून पाय बाय 3 गेलं तर 2 पाय बाय 3. ग्रेट आहे, दोन्ही सोल्युशन करेक्ट आहे.